अवसरी खुर्द येथील म्हणजे मूळ गाव आहे अवसरी खुर्द येथील औषध निर्माता म्हणजे जे सेवानिवृत्त झालेत आरोग्य विभागातून संजय कासाब यांच्या मंचर निवासस्थानी त्यांचं मूळ गाव अवसरी खुर्द आहे. तर त्यांचं ते कालपासून म्हणजे परवापासून जे युद्ध सुरू झालं आहे अमेरिका, इराण किंवा इस्रायल, तर त्यामुळे ते चिंतेत आहेत. नेमकं त्यांच्या घरातील काय झाले, घरातील काहीतरी मेहुणे म्हणजे मिसेस आणि इतर 3 मेहुण्या असे 4 जणी दुबईला गेल्यात आणि संपर्क होत नाही. काहीतरी परवा येणार असं सांगण्यात आलं होतं. परवा येणार असं 1-4 दिवसापूर्वी मेसेज होता, परंतु नंतर हे युद्ध सुरू झाल्याच्या नंतर संपर्क तुटला आहे. तर नेमकं काय झालं आहे संजयजी, बोला काय नेमकं वस्तुस्थिती, किती तारखेला गेले? नमस्ते. ते 19 तारखेला गेले, तर 19 फेब्रुवारीला. कोण कोण गेलं काय? माझी मिसेस नंदिनी संजय कसाब, त्यांच्या थोरल्या बहीण सविता गंगाराम बंगाळ, लता सुहास फलटणे आणि स्मिता मारुती दिमते. त्या दिमते मॅडम पण दिमते लौकीच्या आहेत आपल्या तालुक्यातल्या, फलटणे कळमच्या आहेत आणि बंगाळ पण चांडोलीच्या आहेत. या 3 बहिणी आणि माझी मिसेस अशा 4 जणी. तिकडे भाचा आहे आमचा साडूंचा मुलगा. काय नाव त्याचं? त्याचं नाव गौरव दिमते. हां, त्याच्याकडे गेल्या होत्या दुबईला. तर थोडंसं पर्यटन होईल या दृष्टीने. बुवा आता रिटायरमेंट झालेली आहे सगळ्यांची, एक आयुष्यभर काही मजा नाही करता आली तर बुवा जा असं हेतून त्यांना पाठवलं. हा, पण किती तारखेला गेले? 19ला गेले ते, 19 फेब्रुवारीला. हां, 19 फेब्रुवारीला गेले. पुण्याहून गेले का विमान? पुण्यावरून. तुम्ही गेले होते सोडवायला माझ्या मुलीकडे सोडलं मी बावधनला. तिथून जावई त्यांना एअरपोर्टला घेऊन गेले होते. आणि रात्री 8:30ला 19 तारखेला रात्री 8:30ला बसले ते विमानात. पोचल्याचा वगैरे मेसेज आला. नंतर 2-4 दिवस फोन वगैरे व्हायचे, पण आत्ता 3 दिवस झाले काय तिकडं इंटरनेट जाम केलेले. त्यामुळं कशामुळं जाम झालं? आता हे युद्धजन्य परिस्थितीमुळेच झालं ना. तर फक्त मेसेज आला तर कुठं अधूनमधून रेंज भेटली तर मेसेज येतो, त्यांचा येतो मेसेज, आम्ही आहे सुरक्षित आहे, काळजी करू नका. पण त्याच्यात कॉन्फिडन्स नाही तेवढा. 4 तारखेची तिकीटं आहेत म्हणलं, तोपर्यंत वाट पाहू. पण असं वाचण्यात आलं आहे की 6 गेट पाडलेत त्या दुबईच्या एअरपोर्टचे. मेन गेट जी आहे 6, ती 6वर पण हल्ला झालेला आहे मिसाईलचा. त्याच्यामुळं काळजी वाटते. मग तुमचा आता संपर्क फारसा होत नाही किंवा संपर्क नाही. सकाळीच एक मेसेज आला फक्त, आम्ही ठीक आहोत, बस. त्याच्या एक ओळीचा मेसेज फक्त. तुमचं काय म्हणणं, मेसेज माझं म्हणजे तुमचा विश्वास, कॉन्फिडन्स नाही ना तेवढं. त्यांना जर बोलायचं असेल तर तेवढं बोलता येत नाही मेसेजमधून. जेव्हापासून युद्ध सुरू झालं किंवा इंटरनेट बंद झालं तेव्हापासून तुम्ही चिंतेमध्ये आहात? चिंतेत आहे सगळे आम्ही, घरचे सगळे चिंतेत आहे आम्ही. चिंतेत आहे. मग तुम्हाला काय वाटतं सरकारने काय करायला पाहिजे? सरकारने मध्यस्थी करावी. कसं मोदी साहेबांनी थोडंसं ते मॅच्युअर आहेत आणि थोडंसं लक्ष घालून बुवा युद्धबंदीच्या दिशेने थोडंसं प्रयत्न करावेत. नाही, तुमचं ते म्हणणं बरोबर आहे. मोदी साहेबांनी लक्ष घालावं आणि जे समजा भारतीय जेवढे अडकलेत इतर देशात त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत. हा, आणि ह्या युद्धाबाबत काय मत आहे तुमचं? ही आहे ना निव्वळ वर्चस्ववादातून चाललेली लढाई. मी कसा श्रेष्ठ इतरांपेक्षा हे जगाला दाखवायचे ट्रम्प यांना. आणि ती भूमिकेची निश्चितच ती भूमिका आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने सोयीची नाही. व तिला काय शाळकरी विद्यार्थ्यांचं काय? शाळकरी विद्यार्थी, परवा दिवशी बातमी वाचली, 85 विद्यार्थिनी एका स्फोटामध्ये गेल्या. म्हणजे 7 वर्षाच्या आतल्या विद्यार्थिनी होत्या. हे निष्पापना काय त्यांनी केलं होतं. खरंय. तुम्हाला म्हणजे एकदम भावनावच झाली तुम्ही. आणि खरंय म्हणजे त्यांच्या जागी आपल्या मुली असते तर आपण काय केलं असतं साहेब. म्हणजे थोडासा विचार केला पाहिजे. आहे ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं. ठीक आहे, ट्रम्प श्रेष्ठ आहेत आम्ही मानतो, पण हे थांबवा. कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि युद्धातून म्हणजे परिणिती वेगळीच होईल. आणि आता जागतिक तेलाचे दर सुद्धा वाढायला लागले. तेलाचे सर्वसामान्य शेअर बाजार पडलाय. सर्वसामान्यांच्या दृष्टीने किंवा आपल्या भागातली द्राक्ष जातात, निर्यात होतात, त्याच्यावर सुद्धा परिणाम सगळे घटक बाधित केले त्या घटनेने. युद्धात कोण श्रेष्ठ याच्यापेक्षा थांबलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि दुसरं तुमचं म्हणणं आहे का, जे भारतीय आहेत ते सुरक्षित आले ना. आता समजा आमचं 4 तारखेचं
त्यांचं आहे त्यांचं रिटर्नचं तिकीट. तर 4 तारखेला नाही, मी म्हणतो 15 दिवस लागू द्या, पण सुरक्षित येऊ त्यात घरी. द्या किंवा प्रत्यक्ष बोलणं झाल्यावर धीर मिळतो. माझ्या घरातलेच नाही, पण इतरही जे काय अडकलेले आहेत महाराष्ट्रीयन, पुणे जिल्ह्यातले वगैरे असे सगळ्यांना मी प्रार्थना करतो. म्हणजे आता जे संजय कासाब आहेत यांनी प्रार्थना केली का जेवढे अडकलेले भारतीय असतील किंवा इतर असतील तर त्यांना सुखरूप मायदेशी आणलं पाहिजे आणि युद्ध थांबलं पाहिजे. आणि युद्धातून महागाई किंवा बाकीचे विषय निर्माण होतात आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे युद्ध परवडणार नाही असं म्हणणं आहे. आणि ज्या आता ह्या 4 बहिणी गेलेल्या आहेत संजय कासाब यांच्या मिसेस आणि इतर त्या 3 तर त्या सुखरूप आल्या पाहिजे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे. ओके, धन्यवाद.